नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सिप्रीच्या अहवालानुसार कोणता देश हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातकर्ता देश बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश हा या ठिकाणी जे काही शस्त्रास्त्र असतात ते या ठिकाणी इम्पोर्ट करणे म्हणजेच आयात करणे याच्या कॅटेगरीमध्ये जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातकर्ता देश बनलेला आहे. याच सिप्रीच्या अहवालानुसार सगळ्यात जास्त आयात करणाऱ्या देशांमध्ये 1 नंबरला आहे भारत, 2 नंबरला आहे सौदी अरेबिया, 3 नंबरला आहे कतार, 4 नंबरला आहे युक्रेन आणि 5 नंबरला आहे पाकिस्तान. ही रँकिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार अलीकडेच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपले रतन टाटाजी यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो PV नरसिंह राव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? पुरस्कारासंदर्भात आहे. त्यातल्या त्यात रतन टाटाजी यांच्याबद्दल या ठिकाणी आहे. तर रतन टाटाजी यांच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की यांचा जन्म झालेला आहे 28 डिसेंबर 1937ला. भारतीय उद्योगपती आहेत, परोपकारी आहेत आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष देखील आहेत. 1990 ते 2012 पर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष देखील होते. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत वेगवेगळ्या कार्यासाठी सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे. जसं की ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देण्यात आलेला आहे 2023 मध्ये. आसाम वैभवने सन्मानित करण्यात आला आहे 2021 मध्ये. ऑनरी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित करण्यात आलं 2014 मध्ये. पद्मविभूषण देण्यात आला 2008 मध्ये. महाराष्ट्र भूषण या ठिकाणी देण्यात आला 2006 मध्ये आणि पद्मभूषणने सुद्धा सन्मानित करण्यात आलं 2000 या वर्षी. गोष्टी समजतात? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. निवडणूक आयोगाने अपंगत्व असलेली राष्ट्रीय व्यक्ती म्हणून कोणाची घोषणा केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शीतल देवी असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बऱ्याच जणांचं या ठिकाणी 100% कन्फ्युजन झालं असेल. जे रेग्युलर पाहतात त्यांना लगेच क्लिक झालं असेल की शीतल देवी कोणत्या प्रकारची खेळाडू आहे, कोणत्या क्षेत्रातील खेळाडू आहे. क्लिअर? आता या ठिकाणी या ज्या काही शीतल देवी आहेत यांच्याबद्दल सुद्धा आपण लगेच रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. यांचा जन्म झाला होता 10 जानेवारी 2007ला. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला या बिलॉंग करतात. भारतीय पॅरा तिरंदाज या कॅटेगरीमधील या खेळाडू आहेत. या ठिकाणी 2022 मध्ये हॉंगझाऊ या ठिकाणी एशियन पॅरा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक कंपाऊंड कॅटेगरीमध्ये यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याच एशियन पॅरा ऑलिम्पिकमध्ये मिश्र सांघिक कंपाऊंड या कॅटेगरीमध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 2023 मधील वर्षातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी पटकावलेला आहे आणि अर्जुन पुरस्कार देखील या ठिकाणी भेटलेला आहे 2023 मध्ये. आणि अजून एक विशेष गोष्ट या ठिकाणी लिहून घ्या. जगातील एकमेव दोन्हीही हात नसलेली महिला तिरंदाज आहे. या गोष्टीला तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. या ठिकाणी या महिलेला, या खेळाडूला दोनही हात नाहीत तरी सुद्धा या ठिकाणी देशाच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक पटकावण्याची त्यांची काय आहे तर धमक आहे. आपल्याकडे 2 हात आहेत पण त्या 2 हाताने आपण काय करतो? व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो. ते स्टेटस कोणी कोणी पाहिलं ह्याच्यात वेळ घालवतो. त्याच्यानंतर या ठिकाणी यूट्यूबच्या रील्स पाहतो, इंस्टाग्रामच्या रील्स पाहतो, बरोबर का नाही? पण त्या 2 हाताचा आपल्याला वापर काय करायचा आहे तर आपल्या त्या 2 हाताने हातात पुस्तकं घ्यायची आहेत, आईवडिलाची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि तुम्ही हा जो व्हिडिओ पाहतात त्याला लाईक सुद्धा करायचा आहे. या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचे हातभार या ठिकाणी लावायचे आहेत. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणाची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नितीन सारंग, माफ करा नारंग असं त्यांचं नाव आहे. नितीन नारंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर AICF असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ऑल इंडिया चेस फेडरेशन असा याचा फुल फॉर्म होतो. मराठीमध्ये म्हणता येईल अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ
ज्याची स्थापना 1951ला झाली. मुख्यालय आहे चेन्नई, तमिळनाडू या ठिकाणी. प्रश्न आहे बुद्धिबळ महासंघाबद्दल. तर जे काही लेटेस्ट 83 क्रमांकाचे ग्रँड मास्टर आहेत त्यांचं नाव आहे आदित्य सामंत आणि 82 क्रमांकाचे होते वुप्पल्ला प्रणित. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्नामध्ये कोणत्या खेळाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला? बुद्धिबळ. मला लगेच कमेंट करून सांगा मग जागतिक बुद्धिबळ दिवस कधी असतो. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल. तर नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. जसं की IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन. महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत S चोकलिंगम. नवीन लोकपाल बनलेत अजय माणिकराव खानविलकर. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी. संसद सुरक्षा प्रमुख बनलेत अनुराग अग्रवाल. निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत देवेंद्र झाझरिया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना. दक्षता आयुक्त बनलेत AS राजू. CBSE अध्यक्ष बनलेत राहुल सिंग. प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेत नवनीत सहगल आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष बनलेत नितीन नारंग. पुढचा प्रश्न क्रमांक 5. व्लादिमीर पुतीन यांनी टिंबटिंब वेळेसाठी रशियन अध्यक्षीय निवडणूक या ठिकाणी जिंकलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. 5व्या वेळेसाठी या ठिकाणी रशियामधील जे काही प्रेसिडेंटचे इलेक्शन होतं ते या ठिकाणी सलग 5 वेळेस जिंकलेले आहे. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. पर्याय क्रमांक D 5व्या वेळेसाठी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन. 5 वेळेस या ठिकाणी अध्यक्ष बनलेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 6. शार्कच्या शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारामध्ये भारतातील कोणते राज्य अव्वल आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हे जे काही शार्क शरीर असतात त्यांच्या अवयवांच्या अवैध व्यापारामध्ये भारतातील हे अव्वल राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. जानेवारी 2010 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये भारतामध्ये जवळपास 16,000 किलो शार्क पंख जप्त करण्यात आलेले आहेत. तमिळनाडूमध्ये अशा घटनांची सर्वाधिक संख्या आहे आणि तमिळनाडूच्या नंतर विचार केला तर 2 नंबरला आहे कर्नाटक, 3 नंबरला आहे दिल्ली, 4 नंबरला आहे गुजरात, 5 नंबरला आहे केरळ आणि 6 नंबरला आहे महाराष्ट्र. या राज्यांचा अनुक्रमे या ठिकाणी क्रमांक लागतो. तर पर्याय क्रमांक C तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन. राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारतातील कोणत्या शहरामध्ये झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन सुरू करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. नागपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नागपूर या शहराच्या अंतर्गत झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन सुरू करण्यात आलेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या. झिरो कार्बन बिल्डिंग कृती योजना सुरू करून शाश्वत विकासाच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलणारे देशातील हे पहिले शहर ठरलं आहे ज्या शहराचं नाव आहे नागपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. मार्च 2024 मध्ये मुंबईमध्ये IST ज्याला आपण मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय मानक वेळच्या प्रसारासाठी राष्ट्रीय टाइम प्रोटोकॉलचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर पर्याय क्रमांक A. पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला कमेंट करून सांगा पियुष गोयल यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं आहे? तोपर्यंत 2 पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉल याच्यामुळे काय होणार आहे तर अचूकतेसह एक समान आणि अचूक वेळेची माहिती प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच सायबर सुरक्षा देखील याच्यामुळे वाढण्यासाठी मदत होणार आहे. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा भारत हा पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे या गोष्टीच्या बाबतीतून. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणता देश ओमानच्या आखाताजवळ सुरक्षा बेल्ट 2024 नावाचा संयुक्त नौदल सराव करत आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक A. चीन, पर्याय क्रमांक B. रशिया आणि पर्याय क्रमांक C. इराण. तर हे तीनही देश ओमानच्या आखाताजवळ सुरक्षा बेल्ट 2024 नावाचा संयुक्त नौदल सराव सध्या करत आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. तमिलिसाई सुंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर प्रश्न काय आहे त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून कामकाज पाहत होत्या? तर पर्याय क्रमांक C. तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा T फॉर तमिलिसाई आणि T फॉर तेलंगणा असं ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर तेलंगणा राज्याच्या त्या कोण होत्या? गव्हर्नर होत्या. त्याने त्या गव्हर्नर पदाचा या ठिकाणी काय केलेलं आहे तर रेझिग्नेशन दिलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे राज्यपाल पदाचा. तेलंगणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत
रेड्डी नवीन मुख्यमंत्री आहेत. राज्यपालाचं पद सध्या रिक्त आहे. राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मृगावानी आणि महावीर हरिना, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, सिंगूर आणि पोचेराम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. पांडवुल्ला गुट्टाला कोणत्या राज्याने विशेष भौगोलिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केलेले आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय लसीकरण दिवस नॅशनल वॅक्सिनेशन डे दरवर्षी 16 मार्च रोजी देशामध्ये कोणत्या लसीच्या पहिल्या डोसमुळे साजरा केला जात असतो? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पोलिओ लस म्हणजेच पोलिओ वॅक्सिन या लसीच्या पहिल्या डोसमुळे हा दिवस दरवर्षी 16 मार्चला आपण साजरा करतो, राष्ट्रीय लसीकरण दिवस. या वर्षीची तुम्हाला जर 2024 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, वॅक्सिन्स वर्क फॉर ऑल. अशा प्रकारची काय आहे थीम आहे 2024 साठी. कधी असतो? 16 मार्चला. कोणता दिवस? राष्ट्रीय लसीकरण दिवस. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, ईशान्येकडील कोणत्या राज्यामध्ये सेला बोगदा बांधण्यात आलेला आहे? आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.